मी जयश्री रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपली रेसिपी आहे छोले भटुरे। घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल रेसिपी आज आपण पाहणार आहोत। छोल्यासाठी आपल्याला लागणार आहे भटुरे चणे। हे रात्रभर मी भिजत ठेवले होते, ते भिजून आता झालेले आहेत, आता रेडी आहेत छोले तयार करायला। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे टमाटर, 2 टमाटर घेतले, 2 कांदे, कोथिंबीर, लसूण, 2 मिरच्या, 1 आलं। आणि लागणारे साहित्य आहे 1 चमचा हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, आमचूर पावडर, हिंग आणि छोलेचा मसाला, तेजपत्ता, मोठी वेलची आणि 4 लवंग। भटुरेसाठी लागणारे साहित्य आहे मैदा, 300 ग्राम मैदा मी घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, दही, साखर 1 चमचा आणि खाण्याचा सोडा 1 चमचा। आता आपण चणे कुकरला शिजवून घेऊ। चण्यामध्ये आपण मोठी वेलची टाकू, ते आपण सोलून टाकूया म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या छोल्यामध्ये येईल। तेजपत्ता टाकू आणि 4 लवंग, त्याच्या 4 शिट्ट्या करू। आता आपण शिट्ट्या येईपर्यंत आपण वाटप करून घेऊया। थोडे चिरून घेतो। मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण पेस्ट करून घेऊ त्याची। पीठ मळून ठेवूया। मैदा घेतलाय, चाळून घेतलाय, त्याच्यात रवा घालून घेऊ, मीठ घालूया 1 चमचा, साखर आणि खाण्याचा सोडा आपण मळून अर्धा तास भिजत ठेवू। दह्यामध्येच पीठ चांगलं मिक्स करून घेऊ। आणि आपला रवा का घातला तर आपला भटुरे एकदम क्रिस्पी होण्यासाठी, एकदम छान चवीला असे लागले पाहिजे असे। मळून झालं छान पैकी, आपण भिजत ठेवू पिठाला अर्धा तास। चणे आता आपले शिजलेले आहे चांगल्यापैकी। आणि आता आपल्याला तेजपत्ता
आहे ते आता काढून घेऊ. याचा फ्लेवर आता पाण्यामध्ये आलेला आहे. हाताने आपल्याला मध्येच येणार नाही ते, म्हणून काढून घेऊया. आता छोलेला फोडणी देऊया. चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीला जिरं घालून घेऊया. कांद्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे. कांदा, मिरची, आलू टमाटरची प्युरी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडे शिजलेले चणे घालून घेतले. त्याने आपली ग्रेव्ही चांगली घट्ट होईल. ग्रेव्ही घालून घेऊ. टमाटरची प्युरी घालून बाकीचे आपण मसाले त्यात घालून घेऊ. जरा एक मिनिटभर चांगलं शिजवून घेऊ. एक मिनिटभर शिजवून घेऊ. आपण मसाला सगळं टाकून घेऊ. लाल तिखट, पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, आमचूर पावडर आणि छोले मसाला. तेल सुटेपर्यंत जरा चांगला शिजून घेतला तर आपल्या छोल्याला टेस्ट एकदम भारी येणार. चणे घालून घेतलेले आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार किती प्रमाणात आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालून घेऊ. आता ही बरोबर आहे. थोडं शिजेपर्यंत शिजल्यानंतर थोडंसं आटेल. आणि त्याच्यात कसुरी मेथी आपण घालून घेऊ थोडीशी. शिजून घेऊया. मीठ थोडंसं एका साईडला आपण चणे शिजून घेऊ आणि आपण भटुरे आता करायला घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया. आपले छोले रेडी झालेले आहेत. आता आपण सर्व करून घेऊ. मस्त एकदम छान देखील छोले रेडी आहेत. अशा प्रकारे आपले छोले आता रेडी झालेले आहेत. आता आपण सर्व करून घेतले. त्याला पीठ भिजत ठेवलं होतं आपण. अर्धा तास झालेलं आहे. पीठ भिजलेलं आहे चांगलं. आता त्याच्यात आपण गोळे करून घेऊ.
कुठल्या शेपमध्ये आवडेल, ओल शेपमध्ये, गोल शेपमध्ये, तसं तुम्ही करू शकता. आणि आपण जास्त मोठी नाही करू शकत कारण आपले कढईचा आपला आकार थोडा छोटा आहे, त्यामुळे एकदम मोठी पण नाही करणार. आणि कडा आपण एकदम पातळ नाही लाटायचं, कारण जास्त पातळ लाटल्याने मग भटुरे आपले फुटणार. त्याच्यामध्ये असा फुगलेला आहे. जास्त पण आपण तळायचं नाही, म्हणजे लाल होणार. एक भटुरा भाजून झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरा एक दाखवते. मस्त फुग्यासकट टाकून मस्त फुगलाय बघा. भटुरे एकदम छान कोपऱ्यापासून फुगवून घेतलंय. अशा प्रकारे आपले छोले भटुरेची रेसिपी तयार झाली आहे. तयार झालेली आहे छोले भटुरेची. मी माझा व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला अशाच प्रकारे तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.